नमस्कार सगळ्यांना. तर मी गेले होते रायपूरला माझ्या कामासाठी आणि बघता बघता माझं काम लवकर संपलं आणि मी निघाले परतीच्या प्रवासाला. निघताना असं झालं की नशीब लवकर झालं काम, घरी लवकर जाईन आणि कॅब बुक करून मी एअरपोर्टच्या दिशेने गेले. कसं असतं ना, एकटं प्रवास करताना थोडीशी धाकधूक असते की गोष्टी बरोबर होतील की नाही, फ्लाईट मिस होईल का, काही चुकलं तर, अमुक तमुक असं खूप काही जाणवतं. पण कधी कधी लक्षात येतं की आपण काही गोष्टी नाही, खूप साऱ्या गोष्टी एकट्या करू शकतो. कारण आपल्याबरोबर जेव्हा कोणीतरी असतं ना, तेव्हा आपण त्याच्यावर डिपेंड असतो. पण आपण जेव्हा एकटे असतो ना, तेव्हा आपल्यामध्ये एक वेगळीच हिंमत येते की नाही, आपण ही गोष्ट करू शकतो, भले ती चुकली तरी चालेल. पहिल्यांदा का होईना चुकी होते, नंतर आपल्याला हळूहळू सवय होऊ लागते. बरं का, हा माझा पहिला प्रवास नव्हता. खूप वेळा मी ट्रॅव्हल करते, तरी पण असंच वाटलं की सांगावं की एकटा प्रवास केल्याने ना काही गोष्टी आपल्याला खूप जास्त लक्षात येतात आणि अनुभवही वेगळा येतो. माझं चेक इन झालं होतं आणि मला दरवेळेसारखं फ्रीज मॅग्नेट घ्यायचं होतं. तर मी फ्रीज मॅग्नेट घेऊन गेले होते माझ्या गेटवरती आणि तेव्हा मला कळलं की फ्लाईट आहे डिले नेहमीप्रमाणे. तर 1 तास काहीतरी फ्लाईट डिले होती, त्यामुळे नंतर असं बोर झालं. पण एक गोष्ट लक्षात आली की आपण आपल्यासोबत जेवढा चांगला वेळ घालवू शकतो ना, तेवढा आपल्याला घालवता आला पाहिजे. कारण खरंच स्वतःसोबत घालवलेला वेळ हा खूप कमी वेळा मिळतो. म्हणजे आपण सगळ्यांसोबत खूप फिरतो, पण आपण आपल्यासोबत कधीच फिरत नाही. तर परतीचा प्रवास सुरू झाला आणि सकाळचे थोडेफार ओळखीचे चेहरे पुन्हा संध्याकाळच्या फ्लाईटमध्ये मला दिसले आणि लागली होती खूप भूक. पण मला फ्लाईटमधलं जेवण सहसा आवडत नाही, त्यामुळे माझा विचार झाला की घरी जाऊन मम्मीच्या हातचंच जेवण जेवेन. हा ब्लॉग बनवण्याचं कारण असं की तुम्ही कधीतरी एकदा लाईफमध्ये स्वतःसोबत ट्रॅव्हल नक्की करा.